मिलेगा सुनने के लिए, तब तक हम रुकते चलो जाते। डीजे मास्टर हमारे खारकोपर के तेजस, इनके पास वाट पाहायला लागेल। अगदी उद्या फक्त जेवण्यासाठी अगदी यायचा, परंतु पहा पहिलाच बॉल या बेलेसला भावेश खारकर सुरुवात चांगली करतात। इथून पाहायला गेले तर डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय। प्रहार करायचा होता या बॉलवर परंतु करता आलं नाही। या प्रॉपर नजर नव्हती, त्यानंतर फुटवर्कचा वापर देखील नव्हता आणि त्याच कारणास्तव डॉट बॉल आलाय। तेजस कोहली या पहिल्या मॅच मध्ये 16 चेंडू 48 धावा खेळला जरूर होता, परंतु या मॅच मध्ये पाहणं फार गरजेचं आहे। वाईटचा इशारा अंपायर कडून आमच्यापर्यंत पोहोचवला जातो। श्री गणेश इथून नक्कीच होताना पाहायला मिळेल। वाईटच्या मदतीने एक धाव सुरुवात वाईट न झाल्या। भावेश खामकर सुरुवात चांगली राहिली होती। खारकर पाहिलं गेलं तर डॉट बॉल काढला होता, त्यानंतर थोडस इष्ट्याच्या मागे हा बॉल जाणार आणि व्हाईट बॉल लगेच दर्शवला गेलाय। यावेळेसला पाहायला गेलं तर शॉर्ट ऑफला इथे मात्र बॉल अडवला जातो। सिंगल कंप्लीट होते आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या पाहिली तर 2 धावा धावफलकावर लागत असताना ऑन बोर्डवर तुम्ही पाहताय मॅनेटरी पॉवर प्लेचं हे षटक आहे। महत्वाची मॅच आहे दोन्ही संघासाठी, जिंकणं ध्येय दोन्ही संघाचं एक आहे, परंतु एक संघाला मॅच मात्र सोडावी लागेल आणि मॅच नव्हे तर ही स्पर्धा देखील त्यांना सोडावी लागेल। परंतु तो संघ आज कुठला असणार आहे, जिद्दीनं चिकाटीनं लढावं लागेल। स्विचिटचा प्रयत्न अगदी पहा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु गोलीच्या वेगाने बॉल टाकलाय भावेश खारकर या गोलंदाजानं। डॉट बॉल येतोय, 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त। धावसंख्या 2च्या अगदी धावसंख्येत तुम्ही पाहताय वाईट बॉल टाकलाय, त्यानंतर सिंगल कंप्लीट केल्या। हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय। यावेळेसला पहा अप्रतिम फटका, नजाकत 9 या बॉलला पाहायला मिळाल्या। टायमिंग प्रॉपर नव्हती, अगदी पाहायला गेलं तर लॉंग स्टॉपला बॉल गेला असता, क्षेत्ररक्षक पोहोचले होते बॉल परंतु कॅरी करता आलं नाही।
इथे दुहेरी कंप्लीट केली जाते. 2 धाब्यांच्या मदतीने 4 धाबा धावफलकावर लागल्यात. 4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. 4 धाबा धावफलकावर लागल्यात. या वेळेसला पहा पॉइंटच्या दिशेने फक्त पंच करायचं होतं परंतु ऑफ स्टंप सोडून आलं रचलं त्याच्यामध्ये फसवलं होतं परंतु क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचले नाही. विकेट हाही प्राप्त झाला असता परंतु रनिंग थोडी कमी पाहायला मिळाली त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट धावसंख्या 16 अगदी पुढे सरसावेल 16 या धावसंख्येवर. गोलंदाज पाहिलं तर आदेश पाहताय तुम्ही गोलंदाजी मार्कवर छोट्या अक्रॉस लाईन अगदी पहा फक्त नजाकत ताकद प्रॉपर टायमिंग वापरले क्षेत्ररक्षक आहेत परंतु बॉल समेत सीमारेषा पलीकडे चेंडूला घेऊन गेलेत आणि 4 धावा फायनली क्रीज मध्ये. असणं फार महत्वाचं आहे. गोलंदाज जर फास्टर असेल फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांना दिशा दाखवायची फार महत्वाचं योगदान आहे आणि ते दाखवले या फलंदाजानं. परंतु स्विच हिट केलेला आहे. अगदी पाहायला गेलं तर पॉइंटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक धावतात परंतु बॉल थांबणार नाहीये. तो मैदानाच्या आतमध्ये या ओव्हर मधील हा दुसरा चौकार येताना पाहायला मिळतो. 4 धावा. तर 2 चौकार वसूल केले जातात. अगदी चंदनजी मडवी त्यांच्याकडनं सुवर्ण संधी असणार आहे. ती नयन पाटील यासाठी टोटल पाहायला गेलं तर कंटिन्यू 3 चौकार लगवल्या तर 3 षटकार लगवले तर टोटल. त्यानंतर मयूरजी पाटील त्यांच्याकडून 5,000. त्यानंतर चंदनजी मडवी त्यांच्याकडून 1,000 रुपया.
नयन पाटील या फलंदाजासाठी 3 षटकार जर ठोकले या फलंदाजांना तर अगदी पाहायला गेले तर 5 आणि त्यानंतर 1000 टोटल 6000 रुपयांचा मानकरी ठरणार आहे. परंतु इथून ठोकले जातील का 3 षटकार. पुनरावृत्ती कमबॅक चांगले राहिले या गोलंदाजाचा. नयन पाटील अक्रॉस लाईन पुन्हा एकदा त्या शैलीने मारण्याचा प्रयत्न होता. फक्त बॅट अगदी पाहायला गेले तर बॉल पुढे टाकण्याचा प्रयत्न राहिला जरूर होता परंतु मिस टायमिंग आहे. डॉट बॉल इथून येताना पाहायला मिळतोय. थोडा सावरले गोलंदाजांना स्वतःला. अगदी पेस गतीचा वापर करत नाहीये. धीमा गतीचा बॉल टाकले जातात. स्लोवर होता. फुल टॉस बॉल देखील होता. पायांच्यावर बॉल आदळला जातोय परंतु इथून आलाय डॉट चेंडू. 2 चौकार जरी खेचले परंतु तदनंतरचे 3 बॉल अगदी पाहायला गेले तर डॉट झाले. फलंदाज कमालीची केली राहिल्या. षटक क्रमांक पाहिले तर आदेश यांचा तिसरं इथून संपन्न होईल आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या टोटल 24 धावा. 24 लॉस ऑफ 1 विकेट. संधी ती डीजे मास्टरला देऊया परंतु फिल्डिंग आपण लगेच सजवा. पाहायला गेले तर न्यू गोलंदाज 4थ्या क्रमांकावर तुम्ही पाहताय विशाल मडबिया. अगदी पाहायला गेले तर मागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. तब्बल 3 विकेट या गोलंदाजांच्या नावावर राहिलं होतं. मोठे फटके त्या ओव्हरमध्ये आल्या होत्या परंतु स्वतःला सावरलं. त्यानंतर 3 विकेट त्यांच्या नावावर राहिल्या परंतु तेजस मडबी ऑन अ स्ट्राईक. कोहली ऑन अ स्ट्राईक मारण्याचा प्रयत्न. इथे पहा थोडासा धीम्या गतीचा बॉल होता त्याच्यावर फसवला जातोय तो तेजस कोहली या फलंदाजाला. डॉट बॉल येतोय. 1 षटकाराच्या माध्यमातून तेजस कोहली हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदी खेळताना तुम्ही त्यांना पाहताय. पहिलाच डॉट बॉल काढलाय. धावसंख्या चांगली उभारावी लागेल निहाल स्पोर्ट या संघा अगेन्स्ट. फुल टॉस बॉल होता. क्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे. अगदी फ्लाय स्लीप कडे बॉल इथे अगदी पाहायला गेलं तर आलं होतं. 1 धाव कंप्लीट केले आणि एका धाब्याच्या मदतीनं 25 धावा 25 रन ऑन बोर्ड तुम्ही पाहता. 25 धावा धावफलकावर लागलेत. विशाल मडवी चांगली गोलंदाजी करतात. 2 चेंडू हाताळले त्यामधील 1 डॉट बॉल आणि 1 सिंगल अशी धावसंख्या अद्यापपर्यंत खर्च केल्या. 4 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. चला निहाल स्पोर्ट आपण लगेच फिल्डिंग सजवायची आहे. मॅच मात्र कंटिन्यू करायची आहे. रंगतदार मॅच होईल कारण की लुझर वर्सेस लुझर ही मॅच तुम्ही पाहताय. अगदी थोडासा गुडलँड स्पॉट वरचा बॉल होता. अगदी फुल केला जातोय परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. रॉकेट थ्रो केलाय. 1 धाव कंप्लीट आणि संघाची धावसंख्या टोटल 26 धावा हे धाव फलकावर लागल्या. थोडंच इथून शांत चित्तन अगदी फलंदाजी होताना पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. अगदी पाहायला गेलं तर नयन पाटीलनं सुरुवात चांगली केली होती परंतु 3 नंतर त्यांना देखील थोडस शांत केलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. परंतु यावेळेसला हा ट्रॅक बॉल होता. बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट रिजन मध्ये. लांब लचक अगदी पाहायला गेलं तर विशाल मडवी यांच्या अगेन्स्ट ठोकला जातोय. 6 धावा षटकार. पाहिलं तर ओले ओले नक्कीच तेजस कोहली या फलंदाजाच्या माध्यमातून बोललं जाईल कारण की पूर्णपणे हा ट्रॅकर बॉल होता. शरीराशी चांगली आहे, ताकद आहे, नजाकत आहे आणि प्रॉपर टायमिंग देखील पाहायला मिळाल्या. 32 धावा 32 रन्स ऑन बोर्ड वर तुम्ही पाहू शकताय. बॉलर सज्ज. यावेळेसला पुन्हा एकदा जणू का पुन्हा ऋती या मॅच मध्ये केल्या. रिप्ले इथून पाहायला मिळतोय प्रेक्षकांना काय असं प्रश्न पडलाय. सल्लगचा टोकला जातोय. दू 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 दुसरा षटकार.
टाकण्याचा प्रयत्न राहिला जरूर आहे तो विशाल पाटील या गोलंदाजाचा. आणि विशाल मडवी थोडासा अनुभव इथून अगदी कमी पाहायला मिळाले या 2 बॉलवर, कारण की ताकदवर खेळाडू आहे. शरीरयष्टी पाहिली तर चांगली आणि त्याच्या स्लॉटमध्ये त्याच्या झोनमध्ये जर तुम्ही गोलंदाजी कराल तर अगदी त्याच्यावर 6 आणि चौकार हे नक्कीच पाहायला मिळणार आहे. टोटल धाबा पाहिल्या तर 38 धाबा. यावेळेसला पहा अगदी कमालीचा कमबॅक केलाय, परफेक्ट डिलिव्हरी केल्या आणि क्लीन बोल्ड केलाय. आणि विचार केला तर धक्का क्रमांक इथून दुसरं लागलं जाईल. तेजस कोहली फलंदाज इथून बाद होतील. डिझाइन कोहली या फलंदाजानं बॅक टू बॅक 2 षटकार लगावले होते, परंतु विशाल मडवी या गोलंदाजानं कमबॅक चांगलं केलं. 2 षटकार लगावले त्यानंतर विकेटमध्ये अगदी कन्वर्ट केला, विकेट त्यांना प्राप्त केल्या. जर फलंदाजांकडे षटकार चौकार ठोकण्याची क्षमता आहे, परंतु तुमच्या हातामध्ये बॉल आहे आणि त्या बॉलाचा पूर्ण वापर तुम्हाला तुमच्या गोलंदाजीमध्ये करणं फार महत्त्वाचं आहे. टोटल धाबा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 38 धाबा. अगदी पाहायला गेलं तर दोन्ही फलंदाजांसाठी तर टोटल 3 षटकारांसाठी तब्बल 1000 रुपये असणार आहे. चंदनजी मडवी यांच्या माध्यमातून अगदी पाहायला गेलं तर हे बक्षीस लगावलं जातो आहे, परंतु हॅट्रिक 3 षटकारांची इथून कंप्लीट करतील का हा प्रश्न चिन्ह आता मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला आहे. षटक क्रमांक 3चा खेळ पाहिलं होतं, अगदी चांगलं राहिलं. 2 षटकार जरूर आले होत्या, परंतु विचार केला तर नौके गोलंदाज विलास मात्र्या गोलंदाजी मार्कवर. इथून अगदी ओरडले होते कॅचसाठी, परंतु पोहोचू शकले नाही. चर्चा केली जाईल कारण की नसरा अगदी शॉर्ट फाईन लेग च्या खेळाडू होत्या, परंतु पोहोचू शकले नाही. हरकत नाही, अद्यापर्यंत गेम आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 मिळतील आणि 2च्या साह्यानं धावसंख्या 40 या धावसंख्येवर जाऊन पोहोचणाऱ्या. अगदी पाहायला गेलं तर 4थं दशक मार्गस्थ लागले गेल्या चंद्रकांत स्मृती या संघाच्या माध्यमातून. 40 धावा अद्यापर्यंत कंप्लीट केल्यात. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा मागे मारण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट फाईन लेगला बॉल अडवला जातोय. फेकी उशिरानं झाली, सिंगल कंप्लीट केली जाते आणि धावसंख्येत पडेल 1 नंबर आणि धावसंख्या 41 धावा धावफलकावर लागल्यात. 2 चेंडूचा खेळ या षटकामधील अद्यापर्यंत समाप्त झाला. चला स्पीडअप करा. 41 धावा धावफलकावर लागल्यात. गोलंदाज सज्ज. फुल टॉस आहे, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. फक्त दिशा फ्लॅश ताकद नाही, प्रॉपर टायमिंगचा वापर केलाय आणि बॉल अगदी लॉंग स्पीड लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवले. 6 धावांसाठी षटकार. धावा 47 रन्स ऑन बोर्ड वर तुम्ही पाहताय. चंद्रकांत स्फूर्ती या संघाची धावसंख्या 47 अद्यापर्यंत जमवल्यात. इथून प्रहार केलाय. पुन्हा एकदा मिस्टरमिंग आहे मारण्याचा प्रयत्न, परंतु ब्लँक स्ट्रोक, परंतु तिथे पहा यष्टीरक्षकानं केले खराब कामगिरी. बॉल अडवणं फार महत्वाचं होतं, थ्रो चांगलं झालं होतं, परंतु कॅरी करता आलं नाही. इथून पाहायला गेले तर कंप्लीट केल्या जातात या 2 धावा. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या पाहिली तर 49 धावा. अर्ध्या शतकापासून फक्त 1 पावलारिया मागे आहेत ते चंद्रकांत स्मृती या संघाचे खेळाडू. अर्धशतक इथून कंप्लीट होताना पाहायला मिळेल का, कारण की विचार केला तर 1 धाव इथून कंप्लीट करायची आणि 50 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतील, परंतु 1 नव्हे
तर त्याच्यामध्ये 6 धावा मैदानाच्या आतमध्ये ऍड करायला सांगितल्या फलंदाजानं. ठोकलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. ऑफिस हे दर्जेदार आयोजन स्वर्गीय रमण शेठ नगरी वहाल आणि या मैदानावर क्रीडांगणावर रंगणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. लुझर वर्सेस लुझर असा हा मॅच बघा. आपल्या उल्वा नोड आणि या लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंची एखाद्या मला वाटते बाईकची चावी ती आमच्याकडे जमा झाली आहे. कोणाची असेल TVS बाईक आहे त्या बाईकची किंवा स्कूटीची चावी असेल तर ती आमच्याकडे जमा आहे. ती कृपया घेऊन जा. हां तर कोणाची असेल त्यांनी नक्कीच आमच्याशी संपर्क साधा. कॉमेंट्री बॉक्समध्ये या. तर मॅचला सुरुवात होईल उत्तरार्धाला जिथे मात्र गरज आहे 30 चेंडू आणि अगदी 58. चांगली धावसंख्या उभारली आहे. लुझर वर्सेस लुझर निहाल स्पोर्ट टीमच्या विरोधात चंद्रकांत स्मृती संघानं. खरं तर आपण पाहिलं तर सुरुवात खूप चांगली झाली होती गोलंदाजीच्या मध्ये. भावेश कारकर याने पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा. प्रतीश पाटील यानं खूप चांगलं षटक हाताळलं होतं. अवघ्या 3च धावा दिल्या होत्या प्रतीशनं आणि एक विकेट देखील मिळवली होती. परंतु त्यानंतर आदेश छोट्याला त्यानंही त्याच्यापेक्षा चांगली कामगिरी करत 9 धावांचं षटक फेकलं आणि चौथ्या षटकामध्ये धावा आल्या विशाल मडवीच्या 14. 2 षटकार आले होते. तर विलास म्हात्रे विलू याच्या षटकामध्ये टोटल 19 धावा आल्या आणि 57 धावा या धावफलकावर लागल्यात. हे गोलंदाजीचं पृथक्करण हे गोलंदाजीचं पूर्णपणे विश्लेषण तुमच्यापर्यंत पोहोचलं. आता 58 धावांचं लक्ष. चला मॅचला करूया लवकरात लवकर सुरुवात. लुझर वर्सेस लुझर म्हणजेच या दोन संघामध्ये जो संघ आता पराभूत होईल ना तो लीगमधून बाहेर जाणार. हां आता पॅव्हेलियन चेंज केलाय प्रतीशनं कारण त्या तंबूमध्ये आपण हारलो. आता नवीन तंबू एक काहीतरी नवीन षडयंत्र. ऊन पण येतोय. त्यामुळे आता प्रतीशला जिंकावंच लागेल.
नाहीतर मग फक्त मॅच पाहण्याचीच भूमिका करावी लागेल. तर त्यांच्या विरोधात संघ आहे अर्थातच चंद्रकांत स्मृती, तेजस कोहली याला देखील मॅच जिंकावं लागेल. अर्थातच अश्वित खारकर संघनायक मॅच जिंकावी लागेल. आज खरं तर कर्णधार अश्वित केली एवढी चांगली साजेशी झाली नाही. निहाल संघामध्ये सर्वात महागडा खेळाडू 12,000ला भावेश खारकर आपल्याला पाहायला मिळाला आणि या चंद्रकांत स्मृतीमध्ये 21,000ला तेजस कोहली. बघा हे महागडे खेळाडू दोन संघामध्ये पाहायला मिळतील, परंतु ती महागडी फलंदाजी चांगली कामगिरी करावी लागेल. गोलंदाजी फलंदाजी सलामीचे फलंदाज मैदानात दाखल झालेत. सचिन पाटील चेंडूची तपासणी चाचपणी करत असताना निहाल स्पोर्ट्स निलेश शेठ खारकर यांचा हा संघ आणि चंद्रकांत स्मृती म्हटलं तर अलंकार शेठ पाटील यांचा हा संघ. मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानात सचिन पाटील नॉन स्ट्राईक बॅट्समन तर स्ट्राईक बॅट्समन आदेश उर्फ छोट्या, ज्यानं खूप चांगली गोलंदाजी केली होती. आदेश तोच फलंदाजीच्या भूमिकेत. 58 धावांचं लक्ष आहे. तर मॅचला होते सुरुवात. अश्वित खारकर संघाचा संघनायक गोलंदाजी करत असताना फलंदाजी थोडी निराशाजनक झाली होती. मात्र गेम इज ऑन. पहिलाच बॉल अगदी स्ट्रेट ड्राईव्ह, खूप चांगला गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला होता, ढकलून दिला होता स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीनं. विशेषण फटका केल्यानंतर तिथे आल्यात 2 धावा. 2 धावा आल्यात. खूप चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 30 यार्ड सर्कल मध्ये बघा अगदी फलंदाजाला एक चांगली पर्वणीच असते. अश्वित खारकर हलकासा बदल करतो क्षेत्ररक्षणामध्ये. तेजस कोहली यष्टिरक्षक आहे. अश्वितचा हा बॉल रिव्हर्सिप आणि तिथे मात्र अगदी शॉर्ट पॉइंट आणि गलीच्या दिशेनं ही एक सिंगल पळून काढली. हा चेंडू 30 यार्ड मध्ये राहिला सर्कलच्या आतमध्ये. बॅटकटच्या स्वरूपात मिळालेली एक सिंगल. संघाची धावसंख्या धावफलकावर टोटल 3. ऑन स्ट्राईक सचिन पाटील. हार्ड हिटर बॅट्समन म्हणून ओळखला जातो सचिन पाटील. टेनिस क्रिकेटमध्ये त्यानं गुणलेखन देखील केलंय, परंतु आज आपण पाहतोय खरं तर सचिन पाटीलच्या मार्गदर्शनाखाली प्रणय म्हात्रे, रोहित म्हात्रे हे गुणलेखन करत असताना आपल्याला सातत्यानं पाहायला मिळत आहेत आणि गुरुस्थानी त्यांना मानतात. रोहित म्हात्रे असतील आज आमच्यासोबत गुणलेखन करतायत, परंतु सचिन पाटील यांचं बघून आज त्यांनी एक टेनिस क्रिकेटमध्ये खूप चांगली गुणलेखनाची कामगिरी केली. हा चेंडू लेग स्टंपला फेकला होता. अगदी डीप बॅकवर्ड्स लेगला भिरकावून देण्याचाही सचिननं प्रयत्न केला, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क आला नाही. डॉट बॉलची समाप्ती. संघाची धावसंख्या धावफलकावर स्थिर 3 धावा. 58 धावांचं लक्ष आहे. सचिन पाटील पुन्हा एकदा अश्वितच्या या बॉलला पुन्हा जागा बनवली आहे. खेळण्याचा प्रयत्न सातत्याने केला. बॅटला स्पर्श झाला, काही अधुरा किनारा लागला आणि तिथे मात्र सचिन पाटील सारख्या हार्ड हिटर बॅट्समॅनला कॉट बिहाइंड द विकेट पटकावले आहे ती तेजस कोहली. नक्कीच इथे मात्र सचिन पाटील बाद होत आहे 3 या धावसंख्येवर. निशांत गायकवाड बेस्ट अपडेटर बघा टेनिस क्रिकेटचे याच गावचे. या मॅचचा देखील आनंद घेत आहे. उद्या मात्र ते मैदानावर दिसतील आपल्याला खेळताना. निशांत गायकवाड बेस्ट अपडेटर बघा. ज्यावेळी लाईव्ह नव्हती टेनिस क्रिकेटमध्ये त्यावेळी मोबाईल व्हॉट्सअपच्या माध्यमातून हेच निशांत गायकवाड अपडेटिंग द्यायचे आपल्याला.
जाऊया मैदानाच्या आतमध्ये. प्रतीश पाटील येतोय, एक अष्टपैलू खेळाडू, प्लेइंग 11 मध्ये सातत्यानं चांगला खेळ करणारा, NCC उल्वे मधून. संघनायक वेल लेफ्ट, चेंडू सोडून देतोय. लेदर मध्ये ज्यावेळी कसोटी स्पर्धा असेल, 50 ओव्हरची मॅच, त्यामध्ये अशा वेल लेफ्ट करताना फलंदाजांना आपण पाहतो. आणि त्याला माहित आहे की अश्वित कारकरचा एक मुख्य गोलंदाज आहे, त्यामुळं त्याच्या कोणत्याही चांगल्या चेंडूवर प्रहार करणं चुकीचं असेल असा त्याचा पवित्रा. चेंडू हलकासा अगदी डिफेन्सिव्ह स्ट्रोक आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. अवघ्या 3च धावा धावफलकावर आल्यात आणि या 3 धावेनं अश्वित कारकरचं पहिलं एक यशस्वी षटक मात्र समाप्त झालंय. 58 धावांचं लक्ष आहे. खरं तर धावसंख्या धावफलकावर टोटल फक्त आणि फक्त 3. बघा, आयांश स्पोर्ट्सनं आता रेडी राहायचं आहे, तुम्हाला कुठेही जायचं नाही, कारण यानंतर तुमचा मॅच आहे. यातून जिंकेल त्या संघाच्या विरोधात आयांश स्पोर्ट्स खेळेल. आजच्या दिवसामध्ये 4 संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात आणि खूप चांगलं नियोजन आहे. बघा, बऱ्याच ठिकाणी 2-2, 3-3 मॅचेस खेळतायत, हाऊस होईपर्यंत खेळतायत मैदानात. परंतु ह्या उल्वे गावाचं नियोजन अप्रतिम मला आवडलं. खरं तर क्रिस्टल ट्रॉफीचं बघा, रायगड प्रीमियर लीगच्या फॉर्मॅटमध्ये आहे आणि ट्रॉफी आहे. बघा, आल्या क्षणाला असं वाटतं की ही ट्रॉफी घरी घेऊन जावं उचलून. इकडे चांगली क्रिस्टल ट्रॉफी, अप्रतिम आयोजन, नियोजन तेवढंच चांगलं. उद्या मात्र जल्लोष या मैदानावर, संडे फिनाले. बघा, रायडर देखील मैदानाच्या आतमध्ये. थम्स ऑफ अगदी थंडा तुम्हाला पोच करताना आमचे रायडर्स. ड्रिंक्स ट्रॉली. चेंडू खूप चांगला फटका, इनसाइड आउट, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक आहे, मिळेल फक्त सिंगल. एक धाव मिळाली आहे. गोलंदाज वरुण पाटील येतोय गोलंदाजीच्या उंबरठ्यावर. षटक क्रमांक 2 आहे, सेकंड पॉवर प्ले, त्यामध्ये 3 क्षेत्ररक्षक सीमा लगत पाहायला मिळतात. विवरचना बघा, डीप मिड विकेट, वायडिश लॉंग ऑन, वायडिश लॉंग ऑफ. अगदी इनफिल्ड डिसिजन आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी वरुण ऑलराऊंडर खेळाडू, फलंदाजी देखील खूप चांगली केली होती. फुल्लर लेनचा बॉल गॅपमध्ये, अगदी कॉर्नरला क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. थोडंसं हातातून अश्वितच्या जसा चेंडू पडला, एकी धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये झालं आणि या 2 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 5 या आकड्यावर. 6 धावा माफी असावी, 6 या आकड्यावर धावसंख्या पाहायला मिळते. प्रतीश पाटील. बघा, प्रतीश काही काळ टेनिस क्रिकेटमध्ये त्याच्याही जीवनामध्ये बॅट पॅच आले होते. काही काळ टेनिस क्रिकेटमध्ये पायाच्या दुखापतीमुळे बाहेर राहिला होता, परंतु अजूनही दुखणं असून सुद्धा क्रिकेटची आवड मात्र काही कमी होत नाही आणि तेवढाच चांगला खेळतो प्रतीश. हो, लावली स्ट्रोक. ही ओळख आहे प्रतीश पाटीलची आणि दाखवलं त्यानं इनसाइड आउटचा हा क्लास दाखवणारा क्लासिकल ड्राईव्ह. 6 धावांसाठी षटकार. वाढवणारा तुम्हाला फटका पाहायला मिळाला.
अगदी प्रतीश पाटीलच्या बॅटमधून षटकार. पुन्हा एकदा गुडगा खेळपट्टीवर टेकून भिरकावून दिला. अगदी झेल कठीण आहे. डीप फाईन लेगला 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, परंतु मिळतील इथे 2 धावा. धावसंख्या धावफलकावर 2 ने वाढल्यानंतर 14 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 14 रन्स. पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 3च धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र या ओव्हरमध्ये धावा वाढवण्याचा प्रयत्न प्रतीश पाटील करतोय. 58चं लक्ष आहे. निलेश शेठ खारकर यांनी पॅक केलेला हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय आणि येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये मात्र निलेश शेठ खारकर यांची स्पर्धा देखील तुमच्या भेटीला येईल. 1 मार्च. लाऊड अपील ग्राउंड झालाय. पंच सांगतायत बॉल ग्राउंड झालाय. इथे मात्र हेमंतजी गणेशजी बाविस्कर इशारा करतायत. येस, अगदी लँड झाला होता, ग्राउंड झाला होता. बॉल बॅटला काहीच स्पर्श होऊन आणि तिथे मात्र तेजस कोहलीचा काय लाऊड अपील होता. त्यांना माहित आहे की प्रतीश पाटीलची विकेट अतिशय महत्वाची आहे आणि त्या विकेटसाठी झुंज अगदी भिडतायत अक्षरशः या मैदानाच्या हातमध्ये. वरून पंचांना पार करून चेंडू फेकतोय. ओहो, लवली स्ट्रोक. वाईड इज लॉंग ऑन. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं जातोय. क्रिस्टल ट्रॉफीतला हा क्रिस्टल षटकार. पाण्याची पूर्तता करा. 20 धावा, 20 रन्स. पाण्याची पूर्तता लवकर करायची आहे. तर आपले 12वे खेळाडू असतील तर त्यांनी घेऊन जा. 12वे नाही का? 12वे आम्ही 2 समालोचक. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची पूर्तता केली जाते. प्रेक्षक लाईव्ह बघा. लाईव्ह नवीन लाईव्ह आले मार्केटमध्ये. प्रेक्षक लाईव्ह करावे. काय लाईव्ह येतील नवीन बघा. 24 इव्हेंट्स, एकविरा इव्हेंट, PTC लाईव्ह, WTC, UTC, MTC, फॉर्च्यून इव्हेंट, प्राप्ती डिजिटल लाईव्ह, साई नेट लाईव्ह, जी क्रिकॉन, क्रिक लाईव्ह, टेनिस क्रिकेट लाईव्ह, 70 लाईव्ह. अहो किती लाईव्ह. म्हणजे काय क्रिकेटचा दर्जा उंचावलाय ना, त्याच्यामुळे लाईव्ह मिळत नाही. बघा, ज्या लाईव्हला फोन करा बिजी आहे ही स्पर्धा. अरे 5 कॅमेरे, 4 कॅमेरे, 3 कॅमेरे बिजी आहेत. म्हणजे काय लाईव्ह आता नवीन एक व्यवसाय सुरू करावा लागेल खरं निशांत. आपल्याला लाईव्ह मिळत नाही आजकाल. बघा, गव्हाण रजनीमध्ये लाईव्ह त्यांना कधी मिळाली? 2-3 दिवसाच्या अगोदर. त्यांनाही लाईव्ह मिळत नव्हती. तिथे एक नवीन लाईव्ह आहे WTC. हा मग 2 दिवसात इथे लाईव्ह मिळाले. लाईव्हच मिळत नाही. एवढ्या स्पर्धा आहेत. टेनिस क्रिकेटचा दर्जा किती उंचावलाय बघा. आता ISPL म्हटलं तर अगदी इंटरनॅशनल काय स्पर्धा बघायला. आणि मॅन ऑफ द मॅच 50,000. एक खेळाडू 15-20 लाखाला खरेदी केला. तर अमित नाईकनं पहिले घेतली. रजत मुंडे, त्यानंतर केतन म्हात्रे, भरगच्च भाव, मोठ्या विश्वजित, आकाश म्हात्रे. आता येणारे पहिला पण सामन्याकडे बघितलं ना तर 20 धावा पहिल्या 2 ओव्हरमध्ये आल्या. 18 बॉल 38 धावा. हे समीकरण, हे इक्वेशन खरं तर आपण बघितलं तर या अगोदर पूर्वार्धामध्ये 15 होत्या 2 ओव्हरमध्ये. इथे चांगली प्रगती आहे. इथे कॅच होता, थोडासा शॉट होता. ट्राय चांगली केली होती क्षेत्ररक्षक. म्हटलं पियुष आहे का? हा पियुषला मगाशी घेतला आणि फायदा झाला. हा ते म्हटलं पियुष 2-2 मॅच टीम मध्ये कसा खेळतोय. काय पियुष काय म्हणलंय? मिथुन शेठ. हा तुमचा मुलगा फिल्डिंग. हा मगाशी दुसऱ्या संघात खेळून 1200 मिळाले. आता हा स्वतःचा संघ आहे ना. हा आता घरचा संघ खेळतोय. म्हणजे भाडेकरू होता मगाशी, आता स्वतःच्या घरामध्ये
हक्काच्या घरामध्ये राहतोय म्हणजे चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करेल. ओहो, प्रतीश पाटील थांबायला तयार नाहीये. ही ओळख आहे प्रतीश पाटीलची उलवा गावामध्ये आणि ठोकतोय हा तिसरा षटकार. त्याचा साथी फलंदाज आहे ना आदेश भाया छोट्या, त्याने बघा कशी युक्ती वापरली. एक सिंगल काढली आणि प्रतीशला स्ट्राईक दिली. आता 16 चेंडू आणि 31 धावा. 16 चेंडू 31 धावा. गोलंदाज नयन पाटीलचा हा बॉल अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर फेकला होता. ऑफ स्टंप सोडून गेला. पंचांनी वाईड बॉल घोषित केला. अतिरिक्त एक धाव आली. आता 16 बॉल आणि 29 धावा उरल्या आहेत. 30 धावा माफी असावी. 16 चेंडू आणि 30 धावा. या अगोदर 31 ची गरज होती. आता 16 बॉल आणि 30 धावा. नयन पाटील हा रेग्युलर खेळाडू आहे. मला वाटते कदाचित वारंवार चांगली हो इथे मात्र फ्लाय स्लिप कडे चेंडू जातोय. पियुष आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल आली आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावते. 15 बॉल आता 29 उरल्यात. आने वाली 15 गेंदे और 29 रनों की जरूरत. ये मुकाबला लास्ट एंड तक जाएगा, इसमें कोई संदेह नहीं है. बिल्कुल जो आधा फासला था वो पूरी तरह से पार करते हुए ये टीम प्रतीश पाटिल की यानी कि निहाल स्पोर्ट्स, नीलेश शेटखारकर इन्होंने पैक किए टीम. हाँ आधे गेंद में आधा फासला दूर किया है. यहाँ पे दे ये होशियारी रहती है गेंदबाज की. ये गेंदबाज भी कहीं बहुत होशियार लगता है. हाँ नयन, उसने देखा कि ये रिवर्स स्विप खेल रहा है, तुरंत रुक गया. यह अच्छी गेंद को अच्छी तरह से खेला है. वहां पे अश्वित है. एक ही रन मिलेगी. एक रन से बढ़ता हुआ स्कोर जा चुका है 30 के ऊपर. आधा पल्ला तो पूरी तरह से पार किया है. आधे गेंदों में आधा पल्ला हुआ है, तो आधे गेंदे में आधा पल्ला पार करेगा क्या, ये बड़ा सवाल है. क्योंकि अभी आने वाली गेंदें रह गई है 14 और 28 रनों की जरूरत. यस, हर एक गेंद के ऊपर 2 रन की जरूरत. 14 गेंदे 28 रनों की यहाँ पे देखा जो इक्वेशन. लेकिन प्रतीश पाटिल पूरी तरह वी शेप में खेलते हुए स्ट्रेट ड्राइव का ये स्ट्रोक. वहां पे अश्वित के सामने बार बार गेंद जाती हुई. और आने वाली 13 गेंदे 27, 13 चेंडू 27 धावा. इस समीकरण बिल्कुल ये दो बल्लेबाजों के ऊपर पूरा भरोसा है. ये जर्क में डालती हुई गेंद बिल्कुल फील्डर को यहाँ पे चिरती हुई, लेकिन वहां पे खराब फील्डिंग. कौन है ये फील्डर? केतन मडवी. ये गलती है. हाँ केतन मडवी ने आज तो कुछ रिकॉर्ड ही बनाया. 7 गेंद वाइड फेंकी थी. लेकिन यहाँ के देखा जाए तो 2 रन से बढ़ता हुआ स्कोर. अभी आने वाली 12 गेंदे और 25 रनों की जरूरत. 12 गेंदे 25 रन, 25 रन और 12 गेंदे. ये जो जोड़ी है ना, ये बल्लेबाज ये इस विकेट के ऊपर उनको रुकना है. रुकना ही नहीं बल्कि हालांकि इनको बैटिंग भी उतनी अच्छी करनी है. क्योंकि जो जीतेगा वो आगे जाएगा. आगे अयान स्पोर्ट्स हमारे आकाश मडवी देख रहे राह देख रहे कि कौन सी टीम आएगी हमारे सामने. क्योंकि वो उनका सामना बहुत ही इंपॉर्टेंट रहेगा. जो जीतेगा वो सेमीफाइनल में जाएगा और वो खेलेगा. बिल्कुल सेमीफाइनल का मुकाबला उनके सामने रहेगी टीम. अर्चित एंटरप्राइजेस सेमीफाइनल में जा चुके हैं. चलो जल्दबाजी कीजिए, ज्यादा टाइम पास मत किए. आपको यहाँ से आयोजन कमेटी के ओर से आपको पूरी तरह से यहाँ पे बार बार अनाउंसमेंट किए रहे कि ज्यादा टाइम पास मत करो. केतन मडवी, बिल्कुल मैंने बात छेड़ी थी आकाश की इन्होंने 7 गेंद वाइड फेंके थे पहले मुकाबले में. लेकिन अभी आप में बदलाव करना पड़ेगा. अभी आपको कुछ तो आपकी यहाँ पे काबिलियत पेश करनी पड़ेगी केतन.
हाँ, ये ओवर रहेगा टर्निंग टर्निंग पॉइंट ऑफ द मैच। और स्ट्राइक में प्रतीश पाटिल जैसे एक घातक बल्लेबाज स्ट्राइक में है, जो 10 गेंदों में 24 रन खेल रहा है। एक अच्छे गेंदबाज। अपने हाथों पे मिट्टी लगाते हुए अभी थोड़ी ग्रिप चाहिए हाथों को। नयन, केतन मडवी, सामने प्रतीश। पहली गेंद फुल टॉस वी शेप में खेला है, खाली इसको टाइमिंग दी है और ब्लैक स्क्रीन को टच करती हुई वन बाउंस सीमा पार 4 रन्स। इक्कीस रन। क्या केतन मडवी पे ऊपर भरोसा जाता है। तेजस कोहली जैसे गेंदबाज कई बार मैंने देखे हैं गेंदबाजी करते, लेकिन ये मैच में गेंदबाजी क्यों नहीं की, इस मैच में क्यों गेंदबाजी नहीं ली, ये बड़ा सवाल, ये बड़ा सवाल है। यहाँ पे वाइड बॉल और पहली वाइड और ये अतिरिक्त रन से बढ़ता हुआ स्कोर। आने वाली 10 गेंदे 20 रन, 11 गेंदे 20 रन। ये वाइड बॉल, क्योंकि 11 गेंदे में देखा जाए तो 21 रन की जरूरत थी। ये वाइड बॉल फेकी। 11 बॉल आणि 20 धावांची गरज। पुन्हा एकदा केतन मडवी समोर प्रतीश पाटील। ब्रेक थ्रू मिळणं गरजेचं आहे। ओहो, लवली स्ट्रोक, इट्स अ फेवरेट स्ट्रोक। प्रतीश पाटिल का ये फेवरेट स्ट्रोक लगाते हुए और एक सिक्सर। यहाँ पे केतन मडवी को गेंदबाजी करते हुए 6000 पॉइंट से खरीदा था, लेकिन यहाँ पे उतना परफॉर्मेंस नहीं हो रहा है। परफॉर्मेंस तो देना ही पड़ेगा, जरूरत है टीम की, टीम को। 10 गेंदे और 13 रन। अभी तुषार कोहली कीपिंग छोड़ते हुए। और ये कौन है अब दर्शक, ये बार बार आता है सलाह देने के लिए। अभी केतन मडवी को सलाह देने की जरूरत है। हाँ, अभिजित यांच्या गाडीला हिट केलं ना बॅट्समन प्रतीशनं, तर 1000 तुषार कोहली यांच्याकडनं दिलं जाईल, अभिजितकडनं का. परंतु इथे मात्र स्ट्रेटला खेळलाय प्रतीश आणि त्याच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत चौकार. अभिजितच्या जर गाडीला हिट केला ना चेंडूनं तर 1000 रुपये अभिजितकडनं अजून पुढे घेतली बघा. प्रतीश, त्या गाडीकडे लक्ष दे आणि हिट कर, 1000 रुपये मिळतील. डीप एक्स्ट्रा कव्हरला आहे बघा. 13 चेंडू 38 धावांवर खेळतोय प्रतीश पाटील. व्हॉट ए बॅटिंग, अप्रतिम फलंदाजी. 13-38 वर खेळतोय. आता 9 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता
केतन मडवी टू प्रतीश पाटील. हे बॅटल तुम्हाला पाहायला मिळतंय. क्रिस्टल ट्रॉफी उल्वे गाव प्रीमियर लीग गाव कप आहे तो. इथे बघा बरोबर ऑफ स्टंपला बॉल होता. प्रतीश कदाचित कव्हर ड्राईव्ह केला पण फिल्डर पण तिथे लावलाय. ही रणनीती आहे. डॉट बॉल गेलाय. बॅटच्या प्रॉपर टाइम झालं नाही. मिडल मध्ये आला नाही. स्वप्नील म्हात्रेला विनंती आहे की आपण या व्यासपीठावर यावं. आपलं स्वागत करत. तुम्ही 20 बॉक्स पाण्याची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे त्याबद्दल तुमचंही स्वप्नील मनापासून आभार. हा बरोबर खेळलाय गाडीच्या दिशेनं. हा सोड सोड असं सांगत होते आणि ते मिळतील 2. कसाही हिट झाला तरी 1000 ना अभिजित. हा डायरेक्ट नाही कसाही 2 4 5 6 10 टप्प्याने जरी गेला तरी पण 1000. आणि 51 धावा पूर्ण झाल्यात. 50 कंप्लीट झाली निहाल स्पोर्ट्स संघाची. आता 7 चेंडू 7 धावा 7-7. हा लॉफ केलाय हवेमध्ये. जेलखाली क्षेत्ररक्षक पकडो कॅच और जीतो मैच. छोड़ोगे कॅच तो हारोगे मैच. येतोय चौकार. आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 3 धावांची. 16 चेंडू 44 प्रतीशच्या नावावर आणि जिंकण्याकरता 6 चेंडू 3 धावा. क्या बात है क्या बात है. प्रतीशचं मी कौतुक केलं होतं आल्या क्षणाला. तर गोलंदाज पियुषला आता गोलंदाजासाठी आमंत्रित. मिथुन शेठ आता लावा बक्षीस. मॅच जिंकून दिली तर 5000 धावा डिफेन्स केल्या तर. ओहो पहिला तर कॅच आहे परंतु झेलवर पोहोचणार नाही कोण. 2 धावा. प्रतीशने स्ट्राईक घेणे गरजेचं होतं बघा. 1 धाव काढून प्रतीशने स्ट्राईक घेतले असते अर्धशतकासाठी. हा म्हणजे संघासाठी मॅच जिंकणे गरजेचं असं समजतोय. 5 चेंडू 1 धाव. आणि अशा परिस्थितीमध्ये ही मॅच जिंकली. सामना जिंकला चौकारानं. आणि आदेश छोट्या हा चौकार लगावतोय. सामना जिंकलाय तो म्हणजे निहाल स्पोर्ट्स या संघानं. चला कॅप्टन या. विनर अयान स्पोर्ट्सचा कॅप्टन आलेला आहे. आणि 44 धावांवर नाबाद खेळतोय प्रतीश पाटील. आणि या सामन्याचा सामनावीर देखील डोंट आउट. 16 चेंडू 44 धावांची खेळी करणारा प्रतीश पाटील. आणि 1 गोलंदाजी मधून 1 षटक 3 धावा 1 विकेट. काय परफॉर्मन्स राहिलाय बघा प्रतीशचा. वेल प्लेड प्रतीश पाटील. तर मयूर पाटील एक ऑलराऊंडर खेळाडू उल्वे गावचा.